मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवल्यावर तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारवर निष्क्रियतेचा आरोप करून टीकेची झोड उठवणारे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं। या निमित्तानं मराठा समाजाला दिलासा मिळवून देण्याची जबाबदारी मंत्री पाटील यांच्या खांद्यावर आली होती। मात्र मराठा आरक्षण प्रक्रियेत मंत्री चंद्रकांत पाटील यांचा कुठेही सहभाग दिसला नसल्याचा आरोप सकल मराठा समाजानं केलाय। त्यामुळे निष्क्रिय मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सकल मराठा समाजाचे दिलीप देसाई यांनी केली आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एक समिती नेमली होती, उपसमिती, त्याचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील मंत्री आहेत। यांनी या प्रक्रियेमध्ये कुठेही आले नाहीत। मग मराठा समाजाला आरक्षण मिळावं याबद्दलचा त्यांचा हेतू काय आहे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। यापूर्वीही त्यांचा आम्ही राजीनामा मागितला होता। जर तुम्हाला मराठा आरक्षणाच्या कोणत्याही प्रकारामध्ये भाग घ्यायचा नसेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि तुमची नैतिकता पाळा। छगन भुजबळ हा मंत्रिपदाची सुद्धा पर्वा करत नाही आणि तो ओबीसीसाठी सडेतोड नेहमी बोलत असतो। मग मराठा म्हणून, मराठा नेता, मराठा मंत्री, मराठा उपसमितीचा अध्यक्ष म्हणून तुम्ही काय करताय, कोणत्या पडद्यामागे लपलाय हे मराठा समाजाला स्पष्ट होणे आवश्यक आहे। आपण जर यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळण्यामध्ये असक्षम असाल तर तात्काळ राजीनामा द्यावा।